नमस्कार मीन राशींच्या जलतत्वाच्या आणि संवेदनशील लोकांनो, येणारे 5 दिवस तुमच्या आयुष्यात अशा काही अघटित आणि विस्मयकारक घटनांची मालिका घेऊन येणार आहेत, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. आकाशातील ग्रहांची स्थिती इतक्या प्रचंड वेगाने आणि तीव्रतेने बदलत आहे की तुमच्या आयुष्यातील अनेक काळापासून दडलेली गुपिते आणि रहस्य आता जगासमोर येण्याची वेळ आली आहे. सावधान रहा, कारण एक सावलीसारखी व्यक्ती अतिशय शांतपणे तुमच्या प्रत्येक निर्णयावर, तुमच्या प्रत्येक हालचालीवर आणि तुमच्या प्रगतीवर बारीक नजर ठेवून आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही व्यक्ती तुमच्या अतिशय जवळची, तुमच्या रोजच्या संपर्कातील असू शकते. ज्योतिषशास्त्र आणि ब्रह्मांडीय संकेत असे सांगत आहेत की येत्या 5 दिवसात 5 अशा मोठ्या घटना घडतील, ज्या तुमच्या आयुष्याला एका मोठ्या भूकंपासारख्या धक्का देऊन संपूर्ण दिशाच बदलून टाकतील. काही नशीबवान जातकांना अचानक आणि अनपेक्षित धनलाभाचे योग जुळून येत आहेत, तर काही लोकांना अशा एका सत्याचा सामना करावा लागेल ज्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल. अनेक लोकांचे खोटे चेहरे आणि त्यांचे स्वार्थी हेतू आता कायमचे उघड होणार आहेत. जर तुम्ही या निसर्गाच्या संकटाकडे दुर्लक्ष केलं तर नंतर केवळ पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. कारण मीन राशीचा स्वामी देवगुरु बृहस्पती आणि शनी-चंद्राची ही विशेष युती तुमच्या नशिबात एका मोठा उलटफेर घडवून आणण्याचे स्पष्ट संकेत देत आहे. आजचा हा विशेष व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी असा एक अमोघ उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा मुळापासून नष्ट करून तुमच्या भाग्योदयाचे बंद दरवाजे कायमचे उघडू शकतो. मीन राशींच्या कुंडलीत सध्या ग्रहांची हालचाल पाहता अनेक गोष्टी अचानक आणि अनपेक्षित वळण घेताना दिसतील. जे लोक आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यात मायेचा मुखवटा घालून वावरत होते, त्यांचे खरे आणि भयानक स्वरूप आता तुमच्या समोर येईल. विशेषतः चंद्राचे मीन राशीतील भ्रमण आणि शनीची पडणारी वक्रदृष्टी तुमच्या मनावर खोलवर परिणाम करू शकते. त्यामुळे तुम्ही घेत असलेला प्रत्येक लहान मोठा निर्णय तुमच्या भविष्यातील अनेक महिन्यांच्या सुखशांतीवर प्रभाव पडणार आहे. कोणत्याही गोष्टीचा निर्णय घाईत, रागाच्या भरात किंवा केवळ भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नका. काही गुप्त शत्रू तुमच्या प्रत्येक हालचालीची माहिती मिळवून तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास ठेवणे आता बंद करा. आर्थिक बाबतीत अचानक एखादी मोठी बातमी कानावर पडू शकते, जी सुरुवातीला जरी धक्कादायक वाटली तरी दीर्घकाळात ती तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. घरातील वातावरणात काही काळ वादाचे किंवा तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात, परंतु तुमचा संयम आणि तुमची शांतता मोठे संकट टाळू शकते. कारण सध्या आध्यात्मिक शक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. मनातील भीती किंवा शंका दूर सारून स्वतःच्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवा, कारण जे काही घडत आहे ते तुमच्या आयुष्याला एका नवीन आणि सकारात्मक दिशेला नेण्यासाठीच घडत आहे. ग्रहांची रचना असे सुचवते की तुमच्या आयुष्यातील एक जुना आणि अर्धवट राहिलेला विषय पुन्हा एकदा समोर येईल. तुम्ही ज्या घटनेला विसरून गेला होतात ती घटना पुन्हा एकदा तुमची आठवण करून देईल आणि त्या घटनेशी संबंधित एखादी जुनी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल. हा काळ भावनिकदृष्ट्या तुमच्यासाठी थोडा कठीण आणि परीक्षेचा असला तरी त्यामागे ईश्वरी संकेत दडलेले आहेत, हे विसरू नका. तुमच्या यशाने अस्वस्थ झालेले लोक तुमच्या मागे नकारात्मक चर्चा करू शकतात, परंतु लक्षात ठेवा की सत्याचा मार्ग कठीण असला तरी विजय नेहमी सत्याचाच होतो. नोकरी किंवा व्यवसायात एखादी सुवर्ण संधी चालून येईल, पण ती संधी ओळखण्यासाठी तुमचे मन स्थिर असणे आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत विशेषतः डोळ्यांचे विकार किंवा मानसिक थकवा जाणू शकतो, त्यामुळे स्वतःच्या शरीराकडे आणि विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. या दिवसात एखादा पवित्र जलाशयाजवळ किंवा शांत मंदिरात जाऊन बसणे तुमच्यासाठी मानसिक शांती देणारे ठरेल. तुमच्या आसपास एक अशी व्यक्ती आहे जी वरून जरी गोड बोलत असली तरी मनात तुमच्याबद्दल प्रचंड मत्सर बाळगून आहे. त्यामुळे तुमच्या वैयक्तिक गोष्टी आणि भविष्यातील प्लॅन्स कोणाशीही शेअर करू नका. येत्या काळात घडणाऱ्या घटना एखाद्या थरारक चित्रपटासारख्या अनपेक्षित असतील. तुमच्या विचारसरणीत मोठा बदल घडणार असून तुम्हाला आत्तापर्यंत जे योग्य वाटत होते ते चुकीचे वाटू लागेल.
अनेक नात्यांमधील स्वार्थ आता तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागेल. विशेषतः सोशल मीडियावर आपली खाजगी माहिती शेअर करताना काळजी घ्या. हा काळ तुमची मानसिक परीक्षा घेणारा असला तरी तुमची अंतर्गत शक्ती यातून अधिक प्रबळ होणार आहे. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद तुमच्यासाठी एक अभेद्य कवच म्हणून कार्य करतील. काही लोकांना अचानक वडिलोपार्जित संपत्तीतून किंवा गुंतवणुकीतून धनलाभ होऊ शकतो. प्रेम संबंधामध्ये काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संवाद स्पष्ट आणि पारदर्शक ठेवा. कोणत्याही वादात किंवा कोर्टकचेरीच्या प्रकरणात पडणे टाळा, कारण शांत राहून परिस्थितीचे निरीक्षण करणारा माणूसच या संकटातून सुखरूप बाहेर पडणार आहे. तुमची ओढ अध्यात्माकडे वाढेल आणि ईश्वरावरील तुमची श्रद्धा अधिक दृढ होईल. आता या काळात काय उपाय करायचे ते नीट समजून घ्या. दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून देवासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम गुरुवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दररोज संध्याकाळी कापूर जाळल्याने घरातील सर्व नकारात्मक शक्ती बाहेर पडतील आणि सुख समृद्धी नांदेल. ग्रहांची सध्याची स्थिती सूचित करते की काही लोक तुमच्या आयुष्यात मुद्दाम गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, पण प्रत्येक घटनेमागे देवाची एक विशेष योजना असते, हे ध्यानात ठेवा. मीन राशीवर सध्या शनीची 7.5 किंवा विशेष दृष्टी असू शकते, त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. एखादा जुना मित्र अचानक भेटून तुम्हाला एखादे मोठे गुपित सांगू शकतो, ज्याचा संबंध तुमच्या भविष्याशी असेल. आर्थिक व्यवहारात कोणतीही छोटी चूक तुम्हाला महागात पडू शकते, त्यामुळे कागदपत्रावर सही करताना सावध राहा. तुमच्यावर नजर ठेवणारी व्यक्ती तुमच्या कमकुवत दुव्यांचा शोध घेत आहे, त्यामुळे स्वतःला खंबीर ठेवा आणि तुमची गुपिते काळजाच्या कोपऱ्यात जपून ठेवा. जरी मानसिक तणाव वाढला तरी तुमची साधना तुम्हाला स्थिर ठेवेल. पुढील 5 दिवसात घडू पाहणारी घटना तुमच्या संपूर्ण विचार विश्वाला हादरून सोडेल. काहींना नोकरीत अचानक बदल किंवा बढतीचे संकेत मिळतील. ग्रह स्पष्ट सांगत आहेत की तुमच्यावर दैवी कृपा आहे, पण अडथळे आणणाऱ्या शक्तीसुद्धा सक्रिय आहेत. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. घरातील किरकोळ कुरबुरींकडे दुर्लक्ष करा, कारण ही वेळ तुम्हाला अधिक परिपक्व बनवण्यासाठी आली आहे. शांत राहणे हेच तुमचे सर्वात प्रभावी शस्त्र ठरेल. तुमच्या शब्दामुळे कोणाचे मन दुखवले जाणार नाही याची काळजी घ्या. स्वप्नांच्या माध्यमातून निसर्ग तुम्हाला काही विशेष संदेश देण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे पडणाऱ्या स्वप्नांकडे लक्ष द्या. येणारे 5 दिवस केवळ साधे दिवस नसून तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या पर्वाची सुरुवात आहेत. एखादी व्यक्ती तुमच्या विरोधात उभी राहिली तरी घाबरू नका, कारण सत्य आणि देव तुमच्या बाजूने आहे. रात्रीच्या वेळी मनात विनाकारण भीती निर्माण होऊ शकते, पण ती भीती नसून तुमच्यातील सुप्त शक्ती जागृत होण्याचे ते लक्षण आहे. देवाची कृपा असेल तर जगातील कोणतीही वाईट शक्ती तुमचे केसभरही नुकसान करू शकत नाही. घरातील वातावरण पुन्हा एकदा आनंदी आणि उत्साही होईल. काही शुभ कार्याची वार्ता कानावर पडेल. प्रवासाचे योग येतील जे तुमच्यासाठी फलदायी ठरतील. आता दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे गुरुवारी गाईला हरभऱ्याची डाळ आणि गूळ खाऊ घाला किंवा गरजू व्यक्तीला पिवळ्या वस्तू दान करा. मंगळवारी घरामध्ये गुगुळ किंवा चंदनाचा धूप फिरवा, ज्यामुळे वास्तुदोष दूर होतील. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, कारण रागाच्या भरात घेतलेला निर्णय मोठे नुकसान करू शकतो. आर्थिक क्षेत्रात सुधारणा होण्याची चिन्हे आता दिसू लागतील आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रत्येक काळोख्या रात्रीनंतर एक तेजस्वी सकाळ असते, तशीच तुमच्या आयुष्यातही आता नवीन सुरुवातीची चाहूल लागली आहे. तर मीन राशींच्या लोकांनो, हे 5 दिवस तुमची आणि तुमच्या संयमाची कसोटी घेणारे असले तरी शेवटी विजय तुमचाच होणार आहे. कोणाकडेही डोळे झाकून पाहू नका. स्वतःच्या बुद्धीचा वापर करा, कारण तुमचे हितचिंतक म्हणवणारेच तुमचे शत्रू असू शकतात. पण घाबरण्याचे कारण नाही. तुमची मेहनत आणि तुमचा ईश्वरावरील अढळ विश्वास तुम्हाला प्रत्येक संकटातून हिमालयासारखे खंबीरपणे बाहेर काढेल. जर तुम्हाला काही विचित्र अनुभव आले किंवा वारंवार काही संकेत मिळाले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण ब्रह्मांड तुम्हाला भविष्याबद्दल सावध करत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.